महाकारुणिक तथागत पुण्य संबुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला धम्मावर आढळून असलेला पूजनीय कुसंग यांना सेवा संचालना तसेच परमपूज्य बोधी सर्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा संचालना आणि उद्या असलेले सर्व श्रद्धावान पाठिक यांना नाही राजकनिक करकरून ठेवतात. कृष्णा त्याग म्हणजे धम्म. कृष्णेचा त्याग करणे म्हणजे काय? धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष आहे ना. आरोग्य परम लाभा, संतुष्टी परम धन, अशा पद्धतीने धम्मपदामध्ये सांगते. संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढे सर्वगानगती हा नव्हे. म्हणजे संतोष म्हणजे आपल्याला संतोष म्हणजे समाधानामध्ये राहायचं म्हणणं. म्हणजे दीनपणा नाही. दीनपणा म्हणजे काय? म्हणजे गरिबीत राहणं, दुःखी म्हणजे पण राहणं असं त्याचा अर्थ नाही. किंवा कोणाला शरणागती जाणं असंही त्याचा अर्थ नाही. तर तसा अर्थ भगवान बुद्धाने शिकवलेला नाही. तर निर्धन लोक धन्य आहेत असे भगवान बुद्धाने कधीही म्हटलं नाही. गरिबी लोक धन्य आहेत, सुखी आहेत असं भगवान बुद्धाने म्हटलं नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जो माणूस पीडित आहे, गरीब आहे ना, गरीब आहे म्हणा किंवा दुःखी कष्टी आहे, तर त्याने काय केलं पाहिजे? परिस्थिती जाऊ नये अशा पद्धतीने म्हणतो ना, त्याने काय केलं पाहिजे? आपली परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? कष्ट केलं पाहिजे, प्रयत्न करत राहिलं पाहिजे अशी भगवान बुद्धाने सांगितलं आहे. तर त्याने कधीही कष्ट करू असं म्हटलेलं नाही. म्हणजे आपली परिस्थिती कशी आहे या परिस्थिती सुधारण्यासाठी कधी कष्ट करू असं भगवान बुद्धाने म्हटलं नाही. तर परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? प्रयत्न करत राहिले, परिश्रम करत राहिलं पाहिजे असं भगवान बुद्धाने सांगितलं. तर तो ऐश्वर्याचं स्वागत करतो भगवान बुद्ध, उलट संपत्तीचे काय करतो? स्वागत करतो. आणि दीनपणे प्राप्त परिस्थितीत चितपट पडण्यापेक्षा वीर्याने उत्साहपूर्वक प्रयत्नाने ती परिस्थिती बदलण्याचा उपदेश करतो. म्हणजे भगवान बुद्ध इथं म्हणतात कोणी जर दीनपणे असेल, गरीब असेल, तर त्याला परिस्थिती त्याने परिश्रम केला पाहिजे, उत्साहाने प्रयत्न केला पाहिजे. आपल्या बलाने आपली जे काही शक्ती आहे ते बलाचा वापर करून त्याने आपल्या परिस्थितीचा उत्साहपूर्ण काय केलं पाहिजे? परिश्रम केलं पाहिजे आणि तुम्ही आपली परिस्थिती बदलवली पाहिजे असं भगवान बुद्ध सांगतात. म्हणून भगवान बुद्ध जेव्हा संतोष म्हणतो तो सर्वश्रेष्ठ धन आहे हे म्हणतो, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्यादित अशा लोभाचा आधीन होऊ नये. म्हणजे भगवान बुद्धाने संतोषात राहणे म्हणजे याचा अर्थ काय आहे? की लोभापासून, जास्तीचा जो लोभ आहे त्याच्यापासून दूर राहणे, फक्त एवढा त्याचा अर्थ असं आपण समजायला पाहिजे. म्हणून आता भिक्खू रट्टपाल आहे, हा रट्टपाल काय म्हणतोय? माझ्या समोर कित्येक मनुष्य श्रीमंत आहेत की ते मूर्खपणाने यम किंचितही दान करत नाही. रट्टपाल असा म्हणतो की माझ्यासमोर किती पुरुष आहेत, श्रीमंत आहेत, पण ते काही किंचितही दान करत नाही. केवळ धन जमवण्याचा उद्योगात ग्रस्त असतात. केवळ ते लोक करतात धन जमा करण्यामध्ये राहतात. त्यांची तृष्णा कधी संपत नाही. राजाचे राज्य समुद्रापलीकडे असले तरीही त्याच्याकडे पाहावे ते आपल्या समुद्राच्या पलीकडे पैलवासाठी सारखा धडपडत राहतो. म्हणजे एखाद्याचं राज्य समुद्रापर्यंत असेल तरी तो काय करतो? त्याच्या पलीकडेही पसरवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे धडपड करत असतो. प्राप्त आहे त्याच्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी त्याची इच्छा राहते आणि राजे आणि त्याची प्रजा या पृथ्वी पदावर नसतो. तर अशा पद्धतीने तो काय आहे की जास्तचा करता 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 नष्ट होऊन जात असतो. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचाराने त्याचा देह काय होतो? देहत्याग घडतो. म्हणजे जे त्याला पाहिजे ते त्याला मिळत नाही अशा पद्धतीने तो सोडूनही जातो, म्हणजे मरून जातो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्या पदरात पडत नाही. म्हणजे अशा पद्धतीने या जगामध्ये कोणताही व्यक्ती आहे त्याच्या इच्छा कधी संतुष्ट झालेल्या नाही. कामभोगामध्ये पडल्यापासून तो काही मुक्त झालेला नाही. आणि महानिदान सुद्धा भगवान बुद्धाने आनंदाला लोभा कमी म्हणून सांगितली. ते म्हणतात काय म्हणतात? आनंदात लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत परिवासना होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेल्या हातातून निसटून द्यायचे नाही असा
चिवटपणा धारण करतो तेव्हा त्याच्या इच्छेचा लोभात रूपांतर होते. आता माणूस काय करतो, भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंदा लोभामुळे इच्छा निर्माण होते आणि इच्छेमुळे काय होते, मालमत्ता जमा करण्याची तो म्हणजे भानगडीत राहतो, मालमत्ता जमा करतो आणि अशा पद्धतीने मालमत्ता जमा करतो, त्याचा स्वामित्व बनतो, म्हणजे त्याचा मालक बनतो, अधिकारी बनतो आणि अशा पद्धतीने ते मिळवलेली मालमत्ता आता ती निसटून गेली नाही पाहिजे, संपुष्टात नाही आली पाहिजे, अशा पद्धतीने चिवटपणाचा तो धारण करतो, लोभ धारण करतो आणि अशा पद्धतीने त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. तर अशा पद्धतीने माणूस लोभातून मुक्त होत नाही. लोभ अथवा मर्यादा धनगणनाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. भगवान बुद्ध इथे काय म्हणतात, लोभ आणि अमर्याद धन जमा करण्याच्या इच्छेमध्ये माणसाने काय करायला पाहिजे, काय होते, सावध राहिलं पाहिजे. लोभात सावध राहिलं पाहिजे, अतोनात धन जमा करण्यातही सावध राहिलं पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजावा, याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात असे की पुष्कळ वाईट आणि दुष्ट गोष्टीचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वाद प्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. आता अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात की जास्त संपत्ती का जमा करू नये, है ना, जास्त लोभ का करू नये, कारण याच्यामुळे काय होत असतं, याच्यामुळे माणूस पुष्कळच्या वाईट गोष्टीला बळी पडत राहत असतो. तर त्याच्यामध्ये उद्भवत असतात, अशा वाईट गोष्टी उद्भवतात. कोणत्या कोणत्या गोष्टी उद्भवतात, झगडा होते, मारामारी होते, भांडण होते, निंदा होते आणि अशा पद्धतीने तृष्णा आणि लोभामुळे त्याचं याच्यामध्ये म्हणजे तो लोभामध्ये पडतो आणि अशा पद्धतीने त्याला या गोष्टीचा नुकसान होत राहते, दुःख भोगावं लागते. म्हणून वर्गफल हे यथार्थ विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणजे याच्यामुळे काय होतं, वर्गफल हा निर्माण होत राहतो. म्हणून भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा यात आपल्या ताबूत ठेवली पाहिजे, या शिकवणीवर भर दिला. म्हणून भगवान बुद्धाने काय म्हटलं, लोभ आणि तृष्णा याच्यावरती आपल्या ताबूत राहिल्या पाहिजे असं भगवान बुद्धाने शिकवलं. कारण या तृष्णेमुळे लोभामुळे काय होतं, माणूस दुःखी पडतो. आता त्याच्यानंतर 5वं आहे, सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणेच म्हणजे धम्म. म्हणजे कुठलीही गोष्ट काही चिंता केणार नाही, ते नष्ट होणार आहे असं मानणेच म्हणजे काय आहे, धम्म. आता भगवान बुद्धाने अनित्यता सिद्धांताचे 3 पैलू सांगितले है ना. अनेक वस्तूंनी बनलेली वस्तू अनित्य आहे, म्हणजे वस्तूने वस्तू सुद्धा काय आहे, अनेक वस्तूने एखादी वस्तू बनण्याची सुद्धा काय आहे, अनित्य आहे. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे, म्हणजे प्राणी सुद्धा जो काय दिसतो तो सुद्धा काय आहे, अनित्य आहे. प्रत्यक्ष स्वरूपात वस्तूचे आत्मत्व अनित्य आहे. आता प्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्या काही घटना आपल्याला घडताना दिसतात त्या सुद्धा काय आहे, अनित्य आहे. म्हणजे इथं वस्तू अनित्य आहे, प्राणीही अनित्य आहे आणि ज्या घडणाऱ्या घटना सुद्धा काय आहे, अनित्य आहे. अनेक तत्व मिळून बनलेल्या वस्तुश्रेणीचा बौद्ध तत्वाच्या असंगत याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. असंग याने जे काही भगवान बुद्धाने बौद्ध तत्व आहे अनित्याचं वस्तुग्रंथ हे त्याने चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगितलं आहे. तो असंग असा म्हणतो, सर्व वस्तू हेतू आणि प्रत्यय याच्यामुळे उत्पन्न होतात, त्याचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतुपत्याचा उच्चेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही. आता इथं हेतुपत्यामुळे काय होतं, एखादी वस्तू निर्माण होते, म्हणून एखाद्याचा हेतू जर बाहेर पडला तर ती वस्तू काय होते, नष्ट होत राहते. अशा पद्धतीने वस्तू नष्ट होत राहतात, अनित्य आहे. आता त्याच्यानंतर सजीव प्राण्याचे शरीर आहे. आता सजीव प्राण्याचं शरीर आहे, तर सजीव प्राण्याचं शरीर कसं आहे, 4 महाभूतापासून बनलेलं आहे. कोणतं, पृथ्वी, तेज, आग आणि वायू या 4 महाभूताचा परिणाम म्हणजे प्राण्याचं शरीर आहे. आणि हे 4 भूताचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. पृथक्करण झाले म्हणजे काय, वेगवेगळे गेले. ते 4 धातू जे आहेत, 4 हे महाधातू आहेत, ते एकत्र आलं तर पाणी बनतो आणि ते एकत्रापासून विघ्न झाले आहे ना, विघटन झाले त्याच्या म्हणजे अलग अलग झाले तर तो प्राणी उरत नाही आहे ना, तो प्राणी राहत नाही. अशा पद्धतीने सांगितले गेले नाही. आता त्याच्यानंतर अनेक तत्व मिळून झालेली वस्तू अनित्य या वाचनाचा अभिप्राय वरील प्रकारे आहे. अनेक वर्षापासून जे काही वस्तू बनतात त्याचा अनित्याचा भाग अशा पद्धतीने आहे. आता सजीव प्राण्याच्या अनित्याचे वर्णन तो नाही
तो होत आहे. बिकमिंग या शब्दात करता येईल. म्हणजे उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे अशा दोन गोष्टीमध्ये काय करता येते अनित्याचा सिद्धांत करण्यासाठी. आता एखादा माणूस मरत आहे तर तिथं संपला का नाही, तर तिथं उत्पन्न सुद्धा आहे. म्हणजे मरण पावला तर संपला नाही, उत्पन्न झालं तर मरण आहे. अशा पद्धतीने त्याला काय आहे दोन गोष्टी चालू असतात. या अर्थाने पाहिलं असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्य काळात असू शकत नाही. म्हणून भविष्य काळात जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानात जो प्राणी होता तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही नाही असा आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आहे आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही गोष्टी तोच राहू शकत नाही. अनित्याचा सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. आता अशा पद्धतीने प्राण्याचा बद्दल सांगितलं. प्राणी कसा अनित्य आहे की इथं काय जो माणूस आहे तर तो जो भूतकाळात होता तो वर्तमान काळात राहणार, तो वर्तमान काळात होता तो भविष्य काळात राहणार नाही. अशी अवस्था कशामुळे होते याच्यामुळेच होते. बिईंग आणि बिकमिंग याच्यामुळेच काय होते तो एकसारखा राहत नाही. जसा भूतकाळात होता तो वर्तमानात राहणार नाही, वर्तमानात तो भविष्य काळात राहणार नाही. सांगता येईल का उदाहरण घ्यायला? सांगता येईल का? भूतकाळात तुम्ही होते ना पण आता आहात काय? भूतकाळात होते पण आता आहात का? भूतकाळात कसं होते आता आहात काय आहे ना? जे आहे का ते काय नाही. आता वर्तमानात काळ आहे ते भविष्य काळात राहणार आहे का? आहे नाही. म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये लहान होते आहे की नाही, लहान असताना लहान हात पाय लहान वगैरे सगळ्या गोष्टी आहे ना अशा पद्धतीने आहे ना. तुमचे म्हणजे लोकांना लाड वगैरे करायचे. आता तुम्ही मोठे झाले. आता मोठे झाल्यानंतर काय झालं त्याची अवस्था राहिली का नाही, त्याची रूपांतर काय झालं तरुणपणामध्ये झालं. आता तरुणपण राहिल्यानंतर तरुणपणात सुद्धा राहणार आहे का तसं भविष्य काळात ते म्हातार होणार आहे. म्हातार झाल्यानंतर जे शरीर पूर्ण काय आहे भंग विस्कळीत झाल्यासारखं राहणार आहे. म्हणजे ते एक अवस्था सारखी राहत नाही. म्हणजे आता जे आहे ते भूतकाळात राहणार नाही, भूतकाळात आहे ते आता राहणार नाही. अशा पद्धतीचे हे परिवर्तनशील आहे. म्हणून दोन अवस्था आहेत तो एकाच अवस्था म्हणजे राहत नाही. म्हणजे आताची अवस्था आणि पूर्वीची अवस्था काय आहे फरक राहत. अशा पद्धतीने हा परिवर्तनशीलाचा निबंध आहे आणि दोन क्षणी तो एकच होऊ शकत नाही. म्हणजे भूतकाळातही कसा आणि वर्तमान काळातही कसा राहत नाही, ते वर्तमानातही कसा आणि भूतकाळातही कसा राहू शकत नाही. अशा पद्धतीने काय आहे प्राण्याची अवस्था आहे. अशा पद्धतीने हा परिवर्तनाचा काय आहे सिद्धांत आहे. अशा पद्धतीने हा प्राण्याचा अनित्याचा सिद्धांत आहे. आता जो अनित्याचा सिद्धांत तिसरा पैलू सांगितला गेला कोणता? तिसरा पैलू कोणता आहे? प्रत्यक्ष समुत्पाद म्हणाला. तर कोणती वस्तू जी आहे जे क्रिया ज्या घटना करतात ते काही सारखं राहणार नाही आहे ना. अशा पद्धतीचा सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितला आहे. तो व्यक्ती हे माणसाला समजायला कठीण आहे ना. अशा पद्धतीने होतात. म्हणून प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपं आहे ना. आता प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणारा काय आहे सोपं आहे. परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे समजायला काय आहे कठीण आहे. आता आपण सुद्धा काय आपण बसलेले आहोत ना, आपल्यामध्ये सुद्धा काय होत आहे बदलत आहे, बदल होत आहे. पण तो आपल्याला दिसतंय का? मरण होत आहे हे आपल्याला दिसत आहे. जन्मला तो मरण होता दिसत आहे. पण ज्या शरीरात जिवंत शरीरामध्ये जे बदल होत आहे ते काही दिसत नाही. ते परिवर्तन कसं शक्य आहे याला भगवान बुद्धाने असे उत्तर दिले. सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. सर्व गोष्ट काय आहे अनित्य आहे. तर सर्व जे काही आपल्याला दिसतात दृश्य अदृश्य या सगळ्या गोष्टी काय आहे अनित्य आहे. या विचारसरणीतूनच पुढे शून्यवादाचा उदय झाला. आता शून्यवादाचा उदय म्हणजे याच्यातूनच काय झाला शून्यवादाचा उदय. आता बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तिवाद नव्हे. अनास्तिवाद म्हणजे काहीच नाही असं तो त्याचा नाही. तर त्याचा अर्थ एवढाच आहे की ही जगात प्रतिक्षणी परिवर्तन आहे. तर प्रत्येक क्षणामध्ये काय आहे परिवर्तन होत आहे. तर शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होत आहे. ही गोष्ट फार थोड्याच लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य झाले नसते. या सर्व वस्तूचा अभावाच्या अनित्यतेचा वर इतर
इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबन असते. म्हणजे अशा पद्धतीने एका वस्तूचे दुसऱ्या वस्तू काय आहे अवलंबन, वस्तूचे अस्तित्व काय आहे अवलंबन. आता हे शून्यतावाद म्हणलं नाही. शून्यतावाद कशाला म्हटलं गेलं आहे, तर जर वस्तू सतत परिवर्तन नसत्या तर नित्य व परिवर्तनशील असत्या तर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकार जीवनाचे उत्कर्षण आणि सजीव वस्तूचा जो विकास झाला आहे तो त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता. असे झाले असते तर मानव जातीची प्रगती कुठली असती. तर अशा पद्धतीने सांगितलं गेलं नाही की माणूस जर परिवर्तनशील नसता तर त्याचा विकास झाला नसता, त्याची प्रगती कुठली असती. माणूस जर मरण पावलाही जर नसता तरी त्याची प्रगती झालेली नसती. म्हणून ते काय आहे सतत परिवर्तनशीलाचा जो नियम आहे हा माणसाला काय करताय विकसित करताय, त्याची प्रगती काय करताय कुठच नाही आहे, स्थिर नाही. आणि अशा पद्धतीने जर तो एका जागी स्थिर राहिला प्रगती झाली असती ना, जसं तसं उभा राहायला असता, म्हणून त्याची प्रगती झाली नसती. म्हणून इथं जो शून्य म्हणजे काय अभाव, शून्य म्हणजे काय अभाव असे मानले तर फार मोठी अवस्था उद्भवली असती. हे शून्य म्हणजे काय अभाव, हे शून्य म्हणजे काहीच नाही असं जर मानलं तर त्याच्यामध्ये मोठी समस्या उद्भवली. आता आपण शून्य म्हणजे काय काहीच नाही म्हणतो ना, पण तसं शून्यतावादामध्ये कसं म्हणणार. शून्य म्हणजे काहीच नाही म्हणला मोठी परिस्थिती निर्माण होईल, म्हणजे तो त्याला तो सिद्धांत त्याला समजणार नाही. परंतु असे मानले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे परंतु लांबी रुंदी नाही. अशा पद्धतीने शून्य आहे तर त्याला काय आहे एक बिंदू प्रमाणे आहे पण त्याला लांबी रुंदी नाही. मग कसं सांगता येईल, कसं सांगता येईल एक बिंदू आहे पण त्याला लांबी रुंदी नाही तर कसं बोलता येईल सांगता येईल. शून्य कशाला म्हणलं जाते इथं, आपण गणिताचा शून्य म्हणलं तर काय आहे काहीच नाही, झिरो काहीच नाही आहे ना शून्य. पण इथं शून्यता वादामध्ये कोणता शून्य सांगितलं गेला तर शून्यता वादा म्हणजे काय आहे उत्पन्नाचा क्षय आणि नष्ट होण्याचा जो क्षय आहे याच्यामध्ये अजिबात अंतर दिसत नाही आपल्याला. आणि तो जो नेमका जो अंतर आहे ना त्यालाच म्हटलं आहे शून्य आहे ना. म्हणजे जसं जिथं उत्पन्न होत आहे तिथंच नष्ट होत आहे आणि जिथं नष्ट होत आहे तिथंच उत्पन्न होत आहे. पण तो क्षण आहे, तो क्षण एवढा सूक्ष्म आहे तर आपल्याला जाणता येत नाही. जसं तुम्ही उत्पन्न होता नष्ट होत आहे ना, परिवर्तन होत आहे ना, जाता येते कोणाला काहीच जाणता येत नाही. का नाही, कारण तो एवढं सूक्ष्म आहे तर त्याला जाणता येत नाही. तर अशापर्यंत त्याला म्हटलं नाही शून्य आहे का नाही. तर त्याला काय आहे आशय आहे पण त्याला लांबी रुंदी काही दिसत नाही आहे अशा पद्धतीने. म्हणून भगवान बुद्धाचा उपयोग असा आहे की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे. आता भगवान बुद्धाच्या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे. काय घ्यायचा भगवान बुद्धाच्या या सिद्धांतापासून अनित्याच्या सिद्धांतापासून काय बोध काय घ्यायचा. अनित्य या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू, कोणत्याही वस्तूबद्दल आसक्ती राखायचं नाही अशा पद्धतीने त्याचा बोध घ्यायला पाहिजे. लोकांनी मालमत्ता मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहे. कोणत्याही वस्तूवरती आसक्ती ठेवू नका. ते मित्र असो, नातेवाईक असो, पुत्र असो की कोणी असो की वस्तू असो की मालमत्ता असो, हे सगळं काय आहे नश्वर आहे, अनित्य आहे. अशा पद्धतीचं त्याचा आहे. आता त्याच्या नंतर 6वा क्रमांक, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे मानवी म्हणजे. आता काय आहे कर्म, एक कर्म आपल्याला जगाची व्यवस्था निर्माण करते असं मान्य म्हणजे काय आहे ना. आता या पार्थिव व जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, खालील घटनांची सिद्ध होते. आता इतर जर आपल्याला जगामध्ये पाहिजे असेल तर एक सुव्यवस्था दिसते आपल्याला. काय सुव्यवस्था कोणती दिसते, बरोबर सकाळी 6 वाजता आपल्याला सूर्य उगवत आलेली आहे ना, बरोबर ते 6 वाजता संध्याकाळी डुबते आहे की नाही, बरोबर हवा येते, बरोबर पावसाळ्यामध्ये पाऊस येते, बरोबर थंडीच्या वेळी थंडी लागत असते आहे की नाही, उन्हाळ्याच्या वेळी उन्हाळ्यात दिसत असते. अशा पद्धतीने हे काय आहे सुव्यवस्था आपल्याला
दिसते आहे की नाही. थोडासा जरी उशीर झाला तर काय होईल, या 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 चक्रमणामध्ये जर थोडासा जरी उशीर झाला तर काय होईल, पूर्ण जीवसृष्टी नष्ट झाल्यासारखी होईल ना, आहे की नाही. थोडासा जरी बदल झाला तर काय होईल दिसते. पण आता हे विषुव्यवस्था का आपल्याला दिसते. जसं इथं सांगलं नाही, आकाशातील ग्रह ग्रह गोलाच्या चलनातील गतीचा एक प्रकारची सुव्यवस्था आहे ना. आकाशातील जे ग्रह आहेत ते सुद्धा काय व्यवस्थित चालताना दिसतात. जसं सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत आहे आणि आणखी जे काही ग्रह आहेत ते सूर्याभोवती बरोबर फिरत आहे. अशी सुव्यवस्था आपल्याला दिसते. ऋतुमानामध्ये सुद्धा व्यवस्था दिसते. उन्हाळा पावसाळा या सुद्धा आपल्याला इथं दिसतात. काही विशिष्ट व्यवस्थेमुळे बीजाचे वृक्षामध्ये रूपांतर होते, वृक्षापासून फळाचे उत्पन्न होते आणि फळापासून परत बी निर्माण. आता हे जे ऋतू निर्माण होतात या ऋतूमुळे काय होते, बी होते, बी पासून वृक्ष होते, वृक्षापासून फळ येते, पुन्हा फळापासून बी मिळते. अशी ऋताची अवस्था आहे. आता बौद्ध परिभाषेमध्ये या अवस्थेला नियम असे म्हणतात. आता भगवान बुद्धाच्या धर्मानुसार याला नियम असे म्हटलेले आहे. आणि एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शणाऱ्या नियमाला ऋतू नियम किंवा बीज नियम असे म्हणतात है ना. समाजामध्येही याच प्रकारचे नैतिक कर्म तो कसा उत्पन्न होतो, कसा सराखला. आता समाजही त्याप्रमाणे नियमामध्ये राहत असतो. जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर एवढं. आता समाजाची व्यवस्था कशी आहे, कसा उत्पन्न होतो, कसा नष्ट होतो हे सांगण्यासाठी ज्यांनी ईश्वरावर विश्वास ठेवला आहे त्याला काही उत्तर द्यायची काही कठीण नाही. त्याने म्हणाल सगळं ईश्वर चालते बरोबर करते. पण जो व्यक्ती ईश्वरावर विश्वास ठेवत नाही त्याला उत्तर देण्यासाठी कठीण आहे का नाही आहे की नाही. माणूस कसा जन्मवतो, कसा मरण करतो, त्याचं पाप लागते, पुण्य लागते, या सगळ्या गोष्टी जर विचारला जो माणूस ईश्वर होते तर त्या कशी आहे, ईश्वराचं नाव घेऊन तो सांगतो, सगळ्या गोष्टी ईश्वर सांगतो. पण जो व्यक्ती ईश्वरावर मानत नाही मग त्याला ते कठीण आहे का नाही. भगवान बुद्ध ईश्वराला मानत होते काय, भगवान बुद्धासाठी ते कठीण आहे का नाही. बाकी इतर लोकांनी ईश्वराचं नाव सांगितलं त्यांना या प्रश्नाचं उत्तर देणं काय सोपं होतं. ते सगळं ईश्वर करता धरता आहे असं म्हणून मोकळे होऊन जात. पण भगवान बुद्धाने ईश्वराला मानलंच नाही तर मग त्यांना कारण सांगावं लागेल है ना. अशा पद्धतीने हा तसे म्हणतात सांसारिक नियम कर्म हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे आणि ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच त्या संसाराचा करता धरता आहे आणि तोच भौतिक आणि नैतिक निर्माणाचा करता आहे. आता जे लोक ईश्वराला म्हणतात त्यांनी अशा पद्धतीने ईश्वर करता धरता म्हणून सांगू देतात. त्याच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात कारण ते ईश्वर आज्ञाप्राप्त आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्याच्या क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेचा परिपालन हा नैतिक कर्म. आता जे लोक ईश्वराला मानतात त्यांनी जसं नियम लावून दिलं तसं नियम पालन करणे त्याला कर्तव्य ठरत असते. मग ते भले काही चुकीचे असो तर चांगले असो. नैतिक व्यवस्था ही ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे असे मानतात. त्याचे विचार वरील प्रमाणे आहेत. तर अशा पद्धतीने त्याचे विचार आहेत. ज्याने ईश्वराला मानलं नाही त्याचे विचार कसा आहे, करता धरता ईश्वरच आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालत असते. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागणूक केली पाहिजे असे ते मानतात. कोण जे ईश्वराला मानतात ते. आता ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. आता जो व्यक्ती ईश्वराला मानतच नाही तरी त्याला व्याख्या पटणार आहे काय, आणि जो चिंतन करणारा आहे बुद्धिवान व्यक्ती आहे त्याला व्याख्या पटण्यासारखं दिसत. कारण हा ईश्वर हा नैतिक नियमाचा जनक असेल, या नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तरी या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते. आता जर ईश्वर जर या समाजाची नैतिक व्यवस्था जर सांभाळत असेल की या समाजामध्ये अनितीच्या घटना दिसते, कोणी कोणाची चोरी करताना दिसते, कोणी कोणाची हत्या करताना दिसते, कोणी बलात्कार करताना दिसते. जर ईश्वर असता सगळ्या नियमाचा बंधनकारक असतात त्याने सगळी व्यवस्था केली असती. पण ईश्वराने जर मानलं तर अशा पद्धतीने काय दिसते, अव्यवस्था आपल्याला दिसते. तर या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे, तर ईश्वरी नियमाचा व्यक्तीवर काय अधिकार आहे हे संयुक्त प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ईश्वराच्या इच्छेप्रमाणे आहेत असे मानतात त्याच्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नाही. आता जे लोक ईश्वराने अशा पद्धतीने मानतात त्याला अशा पद्धतीने अव्यवस्थाची जाती उत्तर मागला तर त्याला उत्तर देता येत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी सिद्धांतात थोडा बदल केला गेला है ना.
असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेचे सृष्टी निर्माण झाली तेही सत्य आहे की या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला कार्यास आरंभ केला हे खरे आहे. त्याने त्या सर्व विश्वाला एकदम कायमची गती दिली, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला आरंभ जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बाहेर केलेले आहे. आता काही लोक असं उदाहरण देतात की आता ईश्वराला सगळं म्हणणं नाही तर थोडी व्यवस्था का दिसत नाही. तर अशा पद्धतीने ते सांगतात की ईश्वराने काय केलं, सृष्टीला नियम केलं, तिला शक्ती दिली, शक्ती वाहन दिली आणि उत्पन्न करण्याचे सगळे साधन दिले आणि नंतर मग तिला स्वतंत्र करून टाकलं, तुला जसं वाटतं तसं तू करत राहा. अशा पद्धतीने ज्याला देतो अशा पद्धतीने ते नियम सांगत राहतात है ना. म्हणजे त्यांना जर म्हटलं की या सृष्टीवरती अनैतिकता का दिसते अशा पद्धतीने प्रश्न दिला तर ते सांगतात की ईश्वराने पहिल्यांदा काय केली, सृष्टीला निर्माण केलं, सृष्टीला निर्माण केल्यानंतर माणसं निर्माण केले, वनस्पती निर्माण केले, प्राणी निर्माण केले आणि मग तिला सगळ्या प्रकारची शक्ती निर्माण केली आणि त्या सगळ्या प्राण्या बिण्यांना सगळ्या पद्धतीने व्यवस्था केल्यानंतर मग त्याला स्वतंत्र करून टाकले. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगा अशा पद्धतीने ते उत्तर देत राहतात है ना. आता म्हणून नैतिक व्यवस्था ईश्वराच्या इच्छेनुसार घडत नसेल तर दोष सृष्टीचा प्रकृतीचा आहे तो ईश्वराचा आणि मग यासाठी उत्तर काय आहे, जर ते सृष्टी जर बरोबर चालत नसेल ती तर परमेश्वराची चूक नाही आहे. तर सृष्टीमध्ये जे लोक आहेत त्यांची चूक आहे असं ते म्हणतात. कोण? ईश्वराला मानणारे लोक. सिद्धांताचा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांताच्या बदलामुळे ईश्वर जबाबदार नैतिक व्यवस्थेचे फक्त फरक पडत नाही, परंतु प्रश्न उठतो की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर प्रकृतीवर का सोपवावे, आपल्या गैरहजेरीत ईश्वराचा उपयोग काय. आता अशा पद्धतीने विचार केला तर या प्रश्नाचं समाधान भेटत नाही. कारण या ईश्वराने सृष्टी निर्माण केल्यानंतर तिला स्वतंत्र का करून टाकलं, तिच्यासाठी प्रतिपादन का नाही केलं, त्याच्यासाठी नियम करण्यासाठी स्वतः का राहिला नाही आणि त्याचा आता ईश्वराचा काय उपयोग आहे मग अशा पद्धतीने आहे नाही. आता ते तिला स्वतंत्र केलं नाही अशा वेळी त्या ईश्वराचा काय उपयोग आहे का, आहे की नाही. तर सृष्टी नैतिक कर्म राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. आता सृष्टीमध्ये जे नैतिक कर्म बनवलेले आहेत त्यासाठी भगवान बुद्धाने आपले वेगळे सिद्धांत सांगितले गेलेले आहेत. तर तथागताचे उत्तर सोपे आहे. हे असे की नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळत नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. म्हणजे जे काही नैतिक व्यवस्था आपल्याला दिसत आहे ती आपल्या कर्मानुसार सांभाळत आहे. म्हणून सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असो अथवा वाईट असो, परंतु भगवान बुद्धाच्या मनाची माणसावर सोपवली आहे, इतर कोणावरही नाही. म्हणजे जे काही मानव जातीचे जे काही नियम आहेत हे चांगले असो तो वाईट असो, हे जे काही नैतिकता सोडवले आहे ते ईश्वराच्या नाही तर माणसाच्या कर्मावरती सोपवलेली आहे. म्हणून कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. म्हणजे कर्म विपाक. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो आणि नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करतो आहे ना. जे व्यवस्था चांगली असेल म्हणजे एखाद्या समाज चांगला राहत असेल त्याने कुशल कर्म केला, एखाद्या समाजामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जर वाईट गोष्टी घडत असतील तर त्याच्यामध्ये काय आहे, कुशल कर्म आहे. आता भगवान बुद्ध केवळ कर्तव्याबाबतच बोलत नाही तर ते ज्यांना कर्म नियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमाचे विवेचन करतात. तर भगवान बुद्धांनी कर्म सांगितलं नाही तर कर्माचे नियमही सांगितले गेले. तर कर्म नियमाच्या बुद्ध प्रमाणे अभिप्राय असा की भगवान बुद्ध दिवसा मागून रात्र येते त्याप्रमाणे कर्मा मागून त्याचा परिणाम येतो हा एक नियम. आता भगवान बुद्ध काय म्हणतात, कर्म आहे त्याचे नियम आहे. तर जसं दिवस राहिल्यानंतर रात्री येते अशा पद्धतीने कर्म केल्यानंतर त्याचा परिणामही आपल्याला येत असतो आहे की नाही. मग कुशल कर्म केला असेल तर कुशल परिणाम येईल आणि वाईट कर्म केलं असेल तर वाईट परिणाम येईल. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा हा उपदेश आहे. असे कुशल कर्म करा म्हणजे मानवातील चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. म्हणजे भगवान बुद्ध माणसाला म्हणतात आणि मनुष्याला म्हणतात की तुम्ही चांगले कर्म करा म्हणजे तुमची नैतिक व्यवस्था राहील चांगली राहील आहे ना, त्याचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि माणूस दुःखी होत असतो. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा विपाक या दोहोंमध्ये
काही कालांतर असते असे बहुधा दिसते. म्हणजे काही काही ठिकाणी असं दिसते कर्म केल्याबरोबर फळ काही येतच असंही दिसते. तर जसं कर्म केल्याबरोबर काय फळ दिसते असं नाही. जसं उदाहरणार्थ आपण एखादी बी लावली तर ताबडतोब झाड येते काय नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा ताबडतोब झाड लागत नाही, ताबडतोब फळे सुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुद्धा काही कालावधी राहत असते. तर अशा पद्धतीने कर्म सांगतात. कर्माच्या दृष्टीने 3 विभाग केले आहेत. आता कर्माचा सुद्धा काय आहे 3 विभाग केलेले आहेत. तर त्याला पहिला विभाग आम्ही म्हणला आहे जित्थ धम्म वेदनीय कर्म आहे ना. जित्थ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणार. म्हणजे जसं कर्म केल्याबरोबर ताबडतोब काय दिसते फळ देते. बरोबर आहे. त्याच्यानंतर उप उपवज्य वेदनीय कर्म ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. त्याच्यानंतर उप राप उपरापरीय वेदनीय कर्म अशा पद्धतीने अनिश्चित काळाचे फळ देणारे कर्म. अशा पद्धतीचे काही कर्म आहेत की ते तात्काळ फळ देतात. काही कर्म आहे त्याला थोडासा कालावधी लागत असतो आहे ना. आणि काही असे कर्म असतात तर त्याच्या कर्माचं काही निश्चित सांगता येत नाही. सांगता येईल का तुम्हाला कोणतं कर्म तात्काळ फळ देते? कोणतं कर्म तात्काळ फळ देते सांगा बरं. हा कोणतं कर्म तात्काळ फळ देते उदाहरण सांगा. दोन्ही आहे. चांगले कर्म तात्काळ फळ देते, वाईट कर्म तात्काळ जाते. उदाहरण कोणतं येईल सांगा बरं. एखादी कर्म जसं उदाहरणात आहे एखादी कुत्रा बसून आहे, तुम्ही त्या कुत्र्याला खोटा मारला तात्काळ फळ देते ते भुकते ना चावते ना आहे की नाही. अशा पद्धतीने आता दुसरं उदाहरण सांगा तुम्ही की एखादी कर्म केलं त्याला नंतर फळ येत असते. ताबडतोब फळ येत नाही. सांगा कोणतं विसरले का. झाड लावलं एखादी आंब्याची बीड लावली तर त्याला फळ यायला किती वेळ लागते? वेळ लागते ना. अशा पद्धतीने काही काळ जाते. आणि असं आहे त्याला अनिश्चित फळ देणारे कर्म आहे. कोणतं कर्म आहे त्याला सांगता येत नाही की त्याला कितीतरी कालावधीनंतर त्याला फळ येईल. सांगता येईल का. एखादी कर्म केलं पण त्याचं फळ अनंत काळानंतर भेटेल कदाचित. त्याचा काय काळ निश्चित नाही. अशा पद्धतीचं आहे. कोणतं फळ आहे कोणतं आहे कोणतं नाही सांगता येईल. जसं एखाद्या माणसाने एखाद्या मुलाला एखादी खजिना लपवून ठेवला आहे ना. ते त्याचा बापही मरून जाते, त्याचा मरून जाते, त्याच्या नातवा पतवाला ते काय भेटते कधी कधी भेटत राहते. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. जसं कोणाला कोणाला काहीतरी असे बिमारी वगैरे राहत असतात आहे का नाही. त्याच्या वडिलाला राहत नाही, त्याच्या आधीला राहत नाही, त्याच्या पड आल्याला सुद्धा बिमार राहते. ते कधी कधी त्याच्या कुटुंबाला ते येत असते. अशा पद्धतीचे काही राहतात तर त्याला अनिष्ट काळानंतर सुद्धा काय येतात त्याला कर्म येत असतात. तर कर्म हे कधी कधी अहोसी कर्म होऊ शकते. अहोसी कर्म म्हणजे काय तर त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे एखादी कर्म केल्यानंतर त्याचा काही परिणाम होत आहे, वाईटही होत नाही आणि चांगलाही होत नाही. अहोसी कर्म म्हणजे त्याचा अंगाच्या दुर्बलतेमध्ये विपाक किंवा परिणाम होत नाही किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्याचा समावेश आहे. अशा पद्धती काही असे कर्म राहतात त्याचा काही परिणाम होत नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन भगवान बुद्धाच्या कर्माचा नियम अनिर्वाह्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. अशा पद्धतीने कर्माचा सिद्धांत भगवान बुद्धा सांगतात. कर्माचा विभाग फक्त कर्त्याला भोगावा लागतो याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच काही कर्म सिद्धांतात आधी येत नाही एवढाच त्या अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधी कधी एखाद्या कर्माचा त्याच्या ऐवजी दुसऱ्याचा परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचे परिणाम आहे कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. आता भगवान बुद्धांनी कर्माचे सिद्धांत सांगितलं नाही. तर अशा पद्धतीने कर्ता तर काय जो कर्ता आहे त्यालाच आपल्या कर्माचा लाभ भोगावा लागतो. अशा पद्धतीने सुद्धा आहे. आणि काही काही असे कर्म असतात फक्त एखादा माणूस करतो पण त्याचे कर्माचा भाग त्याला दुसऱ्यालाही कधी कधी भोगावा लागतात. असेही काही कर्म सिद्धांत असतात. अशा पद्धतीने कर्माचे सिद्धांत आहेत आणि याच्यामुळे नैतिक व्यवस्था राहते किंवा ती मोडते है ना. तर
याच कारणास्तव भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झालेले आहे. तर इतर धर्मामध्ये ईश्वराला जे महत्व आहे तेच भगवान बुद्धाच्या धर्माला कोणत्या गोष्टीला महत्व दिलं आहे? नीतीला महत्व दिलं आहे. ज्यांनी इतर धर्माचे लोक ईश्वराला जे महत्व देतात ते भगवान बुद्धाने नीतीला महत्व दिलेलं आहे. आणि या विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्वाधित आहे. अशा पद्धतीने विश्वामधील जे काही नैतिक व्यवस्था कशी राहते याच्यासाठी भगवान बुद्धाने हे असं उत्तर दिलेलं आहे. असे असून या उत्तराचा खरा अर्थ किंचित समजावून घेतला जातो. प्राय जवळजवळ नेहमी त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाने असा कर्माचा सिद्धांत सांगितला तरी बरेचसे लोक काय होतात त्याचा भलता अर्थ लावतात तर कधी कधी चुकीचाही अर्थ लावत असतात. चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवान बुद्धाने कर्म सिद्धांत मांडला. या सत्य त्याची फार थोड्यांना जाणीव. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाने हा कर्माचा सिद्धांत सांगितला. हा सिद्धांत सांगितल्यानंतर बऱ्याचशा लोकांना तो सिद्धांत समजत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने समजतात किंवा चूकच त्याला चुकीच्या पद्धतीने मांडतात. तर अशा पद्धतीने बरेचसे लोक चुकत आहेत. हा कर्माचा सिद्धांत इथं भगवान बुद्धाने सांगितला आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. कर्माचा सिद्धांत तुम्हाला सांगता येते. बरेचसे लोक चुकीचे सांगत राहतात आहे ना. जन्म आहे, पुनर्जन्म आहे, असा आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, अशा पद्धतीने कर्माचा सिद्धांत सांगत राहतात. कारण त्यांना ते समजलं नाही. फार थोड्या लोकांना हा कर्माचा सिद्धांत समजत असतो. तथापि कर्माचा सिद्धांत मानतात. पुण्याचा बुद्धाचा हा हेतू होता. कर्म सिद्धांताचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. तर अशा पद्धतीने कर्माचा सिद्धांत केवळ नैतिक व्यवस्थेशी नाही. काय म्हटलं नाही तर भगवान बुद्धाने जो कर्माचा सिद्धांत सांगितला गेला नाही केवळ नैतिक व्यवस्थेशी संबंधित आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. काय म्हटलं नाही तर हे वाक्य लक्षात ठेवा. कर्माचा सिद्धांत त्याच्या भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी सांगितलेला नाही. तरी पण काही लोक सांगतात आमच्या जन्मामध्ये पाप केलं होतं म्हणून घेतलं असतं असं म्हणतात ना. असं म्हणतात ना. भाग्य किंवा दुर्भाग्य हे काही सांगलं नाही भगवान कर्माच्या सिद्धांत. पण लोक लावणार आहे लावून टाकतात. मागच्या जन्मात पाप केलं म्हणून आता असं करत आहे असं म्हणतात ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या कर्माचा सिद्धांत कसं नैतिक व्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी जे काही व्यवस्था भगवान म्हणजे नैसर्गिक व्यवस्था दिसते त्याच्यासाठी कर्माचा सिद्धांत भगवान बुद्धाने सांगितलाय. तर हे जे काही आपल्याला व्यवस्था दिसते हे कर्माच्या सिद्धांतामुळे चालत आहे. एखाद्याला भाग्य किंवा दुर्भाग्य भेटलं त्याच्यामुळे मी कर्माचा सिद्धांत नाही सांगितला. तर त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे आहे. या कारणास्तव कर्म नियम हा धर्माचा केंद्रबिंदू अंग आहे. म्हणून विश्वातील म्हणजे ज्या समाजातील व्यवस्था चांगली ठेवणे हा कर्म सिद्धांताचा नियम आहे. म्हणून भगवान बुद्धाच्या धर्मानुसार हा केंद्रबिंदू आहे. कर्म सिद्धांत हा भगवान बुद्धाचा केंद्रबिंदू आहे. अशा पद्धतीने सांगितलं. आता इथं भाग 4 अधम्म म्हणजे काय. आता धम्म म्हणजे पाहिला. धम्म म्हणजे पाहिला ना. आता अधम्म म्हणजे काय. आता पहिला भाग येतो देवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. काय म्हटलं आहे. देवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. म्हणजे आपण देवी मानतो दगडाचे काढलेल्याची आहे ना आणि त्याला देव समजतो ते मानणेच म्हणजे काय आहे अधम्म आहे. बरोबर आहे. आता जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडते याचे कारण काय आहे जाणण्याची मनुष्याला आवश्यकता वाटते. आता एखादी घटना घडली जर तुम्हाला एखादी रात्री स्वप्नही पडलं तर तुम्हाला वाटते काय कारण आहे बाबा स्वप्न पडलं असं वाटते ना. मग त्याचं कारण आपण जाणतो आणि जाणल्यानंतर आपण काय करतो एखादी जो कोणी सांगणारा व्यक्ती गोष्ट सांगणारा फक्त सांगणारा त्याच्याकडे जातो. मग जसं सांगितलं तर त्याच्या चांगलं सांगितलं तर चांगलं म्हणतो आणि वाईट सांगितलं तर वाईट म्हणतो. आहे की नाही. अशा पद्धतीने आपण काय करतो आपली समजुती बनवत राहतो.
तर कधी कधी कारण व कार्य ही एकमेकाची इतकी जवळच असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लावणे अवघड जाते. आता एखादी घटना अशी असते तर त्याच्या उत्पन्न होण्याचं कारण आणि ते निर्माण होण्याचं कारण हे काय आपल्याला जाणता येत नाही, तर त्याचा काय पत्ता लागत नाही है ना. तर अशा पद्धतीने कधी कधी ते कार्य परिणामकारक असू कारणापासून ते इतकी दूर असते की ते कार्यकारण भावाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता ते असे वाटते की परिणामाला कारणच नसते. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की कधी कधी एखादी घटना घडते, त्या घटना घडल्यानंतर आपल्याचं कारण आपल्याला भेटत नाही. कारण ते आपण काय करतो बरोबरून पाहत असतो म्हणून त्याचं कारण भेटत नाही, मग आपण त्याचं कारण दुसरंच लावतो, बरोबर मनाने कारण शोधत असतो. जसं उदाहरणार्थ आहे की एखादा माणूस बिमार पडते आणि बिमार पडल्यानंतर तो 10 डॉक्टराकडे जातो, पण दुरुस्त काही होत नाही. पण तो काय करतो, एखादी त्यांना कोणतरी सांगितलं जाते अशा अशा देवा बाबा तू हे पिंपळाची पान तोड आणि त्या देवावरती अर्पण कर, असं करते. मग त्याचे तो कधी कधी असा ना देव काय होते उभा होते, मग त्याला काय वाटते अरे बाबा अशा पद्धतीने आपण काय केलं पूजा केली तर आपलं दुःख बरं झालं असं त्याला वाटते. पण त्याला कारण समजलं होतं का नाही, कदाचित त्याचं बरं व्हायचं कारण काय दुसरं असेल, पण त्याच्या मनामध्ये काय आपण याच्यात 10 डॉक्टरला भेटलो आणि 10 डॉक्टरांकडून काही इलाज झाला नाही, पण आपण त्या त्या पिंपळाच्या झाडावरती किंवा त्या एखाद्या दगडावरती आपण तेल तूप टाकलं किंवा काय टाकलं म्हणून आपण बरं झालं असं त्याला वाटते. तर त्याला कारण शोधलं का नाही, कारण होऊ शकते की 10 डॉक्टरातून कोणाची एखाद्याची औषधी लागली, पण ती औषधी लागताना तिला वेळ लागला असेल आणि त्याच्यामुळे तो बरा झाला असेल, पण याला कारण कोणतं भेटलं दुसरंच भेटलं आहे की नाही. तर अशा पद्धतीने त्याचं होऊ शकते. तर अशा वेळी असा असा तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना कशी घडली. तर अशा वेळी सर्वसामान्याचं उत्तर असते की ही घटना काहीतरी दैविक कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटते की ती घटना देवी चमत्कारामुळे घडली आणि भगवान बुद्धाने त्या पूर्वजाने या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिलेले आहे. तर अशा पद्धतीने आता नाही हे संस्कार आताचे नाही, तर ते भगवान बुद्धाच्या पूर्वजापासून सुद्धा ते संस्कार चालले आहेत. तर त्या काळामध्ये जे काही लोक होते ज्या काही घटना घडायच्या आता अशा देवी स्वरूपाच्या घटना ते सांगत असतात. जसं एखाद्या ठिकाणी पाऊस पडला तर देव प्रसन्न झाला म्हणून पाऊस पडला असे सुद्धा सांगत असायचे. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये प्रकृत सच्चिदान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसेल. तो म्हणत असे घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडतात. तर अशापर्यंत तो जो व्यक्ती होता त्याने घटनेला कारण नाही बिना कारणाने सुद्धा घटना घडतात असतो. मक्कलिक वचन मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु ते असा वचन करीत असे की कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती अनिर्व आवश्यक वस्तुजालाच्या अंतर्भूत नियम पूर्वनियोजित दैवी अशा सारख्या गोष्टीमध्ये शोधलं पाहिजे. आता एखादी घटना घडत असेल तर ते घटना बिना कारणाने घडली नाही, तर माणसाच्या पलीकडच्या शक्तीने ते घटना घडली असली पाहिजे, म्हणून तिला दैवी चमत्काराने प्रकृतीच्या बाहेरच्या गोष्टीने ते शोधली पाहिजे असं मक्कली घोटाळाचं म्हणणं होतं. भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले. त्याचे म्हणणे असे होते की प्रत्येक घटनेला कारण असते, एवढेच नाही तर प्रत्येक कारण हे मानवी अथवा प्राकृतिक कारणाचा परिणाम असतो. म्हणजे प्रत्येक घटनेला काय आहे कारण आहे, ते मानवी असेल किंवा नैसर्गिक असेल पण त्याला कारण लागते. काळ प्रकृती अनिवार्य आवश्यक इत्यादी कोणत्याही घटनेचे कारण मानणे त्याला त्याचा विरोध आहे. म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही घटनेला त्याचं कारण न मानता ती घटना मान्य करणे भगवान बुद्धांच्या वडिलांचा गेला आहे विरोध. जर काळ प्रकृती अनिवार्य आवश्यक हीच घटना एकमात्र कारण असतील तर मग आणखी स्थिती का होईल. अशा पद्धतीने आपण जर दैवी कारणावरती जर एखाद्या काळावरती एखाद्या स्थितीवरती आपण जर अवलंबून राहिला तर मग आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. मनुष्य हा काळ प्रकृती आणि आकस्मिक देवी ईश्वर परमेश्वर अनिवार्य आवश्यकता याच्या हातातील एक बाहुले झालं असतं. अशा पद्धतीने आपण जर दैवी कारणावरती सांगत एक प्रकारचं तो काय आहे बाहुलं असते. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे ना. तो जर दैवी समस्येवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय. तर अशा पद्धतीने त्याने जर देवी कारणावरती त्याने विश्वास केला तर त्याच्या बुद्धीचा काय उपयोग आहे का. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचे दैवी चमत्कृत उगमणे असे शक्य नाही.
तर अशा पद्धतीने त्याच्याकडे जे बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये त्याने शोधलं पाहिजे की कोणती घटना आहे देवी प्रमाणे नाही हे त्यांना शोधली पाहिजे. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु तो बुद्धिमान असेल तर कधी त्याची रीती तो त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. तर कधी कधी काय होतात की माणसाला त्या घटनेचे कारण त्याला भेटत नाही, पण त्याला एक ना एक दिवस बुद्धिमान असेल तर त्याला एक ना एक दिवस त्याला ते कारण भेटणार. बरोबर आहे. जसं उदाहरणात आहे की अगोदरच्या लोकांना हे पृथ्वी कशावर आहे म्हणत होते, हे पृथ्वी कशावर आहे म्हणत होते, नागावर आहे म्हणत होते ना. तेच नागावर आहे असं तर काहीतरी सांगत होते अगोदरचे लोक, आहे का नाही. हे पृथ्वी कशावर आहे आणि एखादी भूकंपाचा झटका आला तर कशामुळे आला, तो नाग असा डोलला म्हणून ते भूकंपाचे झटके भेटले असे म्हणत होते. तेव्हा अगोदरच्या काळामध्ये तेव्हा शोध काही लागला नव्हता, पण आता सायंटिस्ट लोकांनी शोध लावल्यानंतर त्यांना कोणताही नाग दिसला नाही, कोणताही नागाच्या याच्यावरती पृथ्वी दिसली नाही. तर उलट जे काही भूकंपाचे झटके येतात ते पृथ्वीच्या आत म्हणून येतात हे त्यांना समजलं. अशा पद्धतीने तेव्हा ते कारण भेटलं नाही, पण आता ते कारण त्यांना भेटलं आहे. तर अशा पद्धतीने माणूस बुद्धिवान असेल तर त्याचं कारण शोधून काढत असतो, नाही तर तो देवीवरती राहिला तर शोधून कारण भेटणार नाही. तर कदाचित संभवनी हा दैवी चमत्कृती वादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. पहिला हेतू भगवान बुद्धाचा बुद्धवादी बनणे, त्याचा दुसरा हेतू माणसाच्या स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध असणे, त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती माणसात त्याचे उगमस्थान नष्ट करणे, याला बुद्धाच्या कर्म सिद्धांताचा अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धर्मात मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव देवी संस्कृतीची पूजा धर्म मानला जात असतो. आता भगवान बुद्धाने येथे सांगितलं आहे की माणसाला शोधण्यासाठी चमत्कारिक कृतीचे खंडन करण्यासाठी 3 गोष्टी काय आहे आवश्यक आहे. कोणत्या, तर तो पहिला माणूस बुद्धिवादी असला पाहिजे, दुसरा त्या माणसाला स्वतंत्रता असली पाहिजे, कुठली गोष्ट शोधण्यासाठी त्याला कोणतेही बंधन नसले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा तिसरा हेतू असला पाहिजे की ज्या समाजामध्ये भ्रामक गोष्टी आहेत त्या भ्रामक गोष्टी त्याने न मानता त्याचं उगमस्थान त्याने शोधलं पाहिजे. म्हणजे जे काय भ्रामक गोष्टी आहेत त्या भ्रामक गोष्टी विश्वास न ठेवून त्याने त्या गोष्टीचा काय केला पाहिजे, शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचं उगमस्थान म्हणजे माहिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने हे पाहिल्यानंतर आपल्याला इथं समजून येते की भगवान बुद्धाचा धम्म हा हेतुवादी म्हणजे बुद्धिवादी आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो दिसतो आणि बुद्धिवादी धम्म असल्यामुळे भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये चमत्कारिक दृष्टीला थारा नाही. मग अशा चमत्कारिक दृष्टीला थारा मानणेच म्हणजे काय आहे, अधर्म. तर अशा पद्धतीचा आज आपण इथं थांबू. ठीक आहे.